जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या व्हिडिओचं जे काही टायटल आपण दिलेलं आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचा भोंगळ कारभार, कशा प्रकारे टेट परीक्षेचा फॉर्म आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्या संदर्भामध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे, त्याविषयी एक एक करून आपण सगळे पॉइंट्स या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। विशेष म्हणजे तुम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या मनामधल्या ज्या काही भावना आहेत त्या सगळ्या भावना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त करत आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। इथे जरी मी बोलत असेल तरी असं समजून जा की हे तुम्ही स्वतः बोलत आहात, तुम्ही स्वतःच्या ज्या व्यथा आहेत त्या शासनासमोर, प्रशासनासमोर, परीक्षा परिषदेसमोर आणि IBPS च्या समोर जे आहे व्यक्त करत आहात। आणि विशेष म्हणजे माझ्या ज्या काही गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलेल्या आहेत त्याविषयी आपण कुठपर्यंत सहमत आहात त्या गोष्टी देखील या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। परंतु सगळ्या गोष्टी पाहण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचा बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, आपण येत्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करत आहात आणि त्याकरिता तुमच्या अभ्यासाला जोड म्हणून या ठिकाणी उपलब्ध आहे फास्ट ट्रॅक बॅच। या बॅच मध्ये तुम्हाला IBPS ही परीक्षा घेणार असल्या कारणाने IBPS च्या पॅटर्न प्रमाणे जेवढे विषय आहेत तेवढ्या विषयांमध्ये जेवढे टॉपिक आहेत त्या प्रत्येक टॉपिकची जी आहे डेली तयारी तुमची करून घेतली जाणार प्रत्येक घटकाची। त्यामध्ये IBPS एक्सपर्ट फॅकल्टी तुम्हाला अवेलेबल आहे, डेली लाईव्ह लेक्चर असेल, अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, PDF नोट्स, डाऊट क्लिअरिंगचं सेशन असणार आहेत। विशेष म्हणजे बॅच जॉईन केल्या आता जी कंप्लीट झालेली आपली रेकॉर्डेड बॅच आहे ती देखील याच्यामध्ये तुमच्याकरिता अवेलेबल करून दिलेली आहे। याच्या व्यतिरिक्त 28,000 प्रश्न IBPS प्रमाणे असलेली 500 टेस्टची जी टेस्ट सिरीज आहे ती देखील या बॅच मध्ये मोफत देण्यात आलेली आहे। ट्रस्टेड प्लॅटफॉर्म आहे, महाराष्ट्रामधला सर्वात अधिक रिझल्ट देणारा हा प्लॅटफॉर्म आहे। तो प्लॅटफॉर्म कोणता आहे? तो आहे मास्टर टीचर नावाचं, जे की प्ले स्टोअरला गेल्यानंतर आपल्याला हे जे ऍप्लिकेशन आहे ते अवेलेबल होऊन जाणार आहे। आणि विशेष म्हणजे 2022 च्या परीक्षेमध्ये 1000 प्लस उमेदवारांचं सिलेक्शन देखील यांच्या माध्यमातून झालेलं आहे, या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून झालेलं आहे। आणि आता 2025 च्या परीक्षेमध्ये हा आकडा कितीतरी पटीने जास्त आपल्याला करायचा आहे, त्यासाठी तुमच्या लोकांच्या सहकार्याची आपल्याला अपेक्षा आहे। आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामधली जी टॉपची एज्युकेटरची टीम आहे, प्रत्येक विषयाची जी फॅकल्टी आहे ती दी बेस्ट आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो। याच्या व्यतिरिक्त आपल्याला आपला अभ्यास जर का चेक करायचा असेल तर 100 फुल लेंथ टेस्ट आणि 400 टॉपिक वाइज टेस्ट असलेली ही टेस्ट सिरीज तुमच्याकरिता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये 500 टेस्ट आहेत, 28,000 प्रश्न आहे, मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये पेपर अवेलेबल आहे, प्रत्येक प्रश्न अवेलेबल आहे, मोबाईलवर आणि लॅपटॉपवर दोन्हीवर ही जी टेस्ट आहे ती सोडून पाहता येते आहे। आणि 5 टेस्ट यामध्ये मोफत आहे। या ऍप मध्ये जा फक्त आणि फ्रीच्या किमान टेस्ट सोडून बघा, स्वतःचा अभ्यास या ठिकाणी चेक करून बघा। आता आपण येऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे। बघा, आपल्याला सर्वांना कल्पना आहे की सध्या टेट परीक्षेचा फॉर्म भरण्याची तारीख चालू आहे, ठीक आहे। आता फॉर्म भरत असताना बऱ्याच प्रमाणावरती जे आहेत काही त्रुटी आपल्याला आढळताना दिसत आहे। पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी आहे, तुम्हा लोकांना एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो, एक एक करून आपण सगळ्या गोष्टींकडे जाऊया। हे बघा, हे आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची ऑफिशियल वेबसाईट। या ऑफिशियल वेबसाईटला जर का आपण गेलो तर या ठिकाणी जे आहे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी हे आपल्याला एक फोल्डर दिसत आहे। आता या फोल्डर मध्ये जर का आपण या ठिकाणी बघितलं तर ही आहे सूचना, ठीक आहे। या सूचनेमध्ये जर का एक दोन गोष्टी आपल्याला लक्षात घेण्यासारख्या असतील तर त्या कोणत्या आहे? बघा, अर्ज ऑनलाईन सादर करायचा कालावधी आहे 27/4/25 पासून, तर आता हा जो तारीख आहे 14 झालेली आहे, 14 तारखेपर्यंत, म्हणजे 26 पासून ते 14 तारखेपर्यंत आपल्याला फॉर्म भरायचा आहे। मान्य आहे, फॉर्म भरतोय आपण, फॉर्म भरताना आपल्याला काही अडचण नाहीये। दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता एक्झाम जो आहे किंवा ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची कालावधी त्या ठिकाणी 14 तारीख आहे, ठीक आहे। फॉर्म भरायचा आणि फीस भरायची एकच तारीख आहे। कहाणी में ट्विस्ट तर इथे येतो आहे की ऑनलाईन प्राप्त करून घेण्यासाठी जे की प्रवेश पत्र आहे तो कालावधी कधी असणार आहे? परीक्षेच्या 7 दिवस अगोदर, 1 आठवडापूर्वी परीक्षा कधी असणार आहे? परीक्षेची तारीख त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे 24/5 ते 5/6, म्हणजे लक्षात घ्या 14 तारखेला फॉर्म भरण्याची तारीख संपेल, म्हणजे 15 तारखेपासून 15 तारखेपर्यंत पासून ते 24 तारखेपर्यंत, म्हणजे जवळजवळ आपल्याला जे आहे 9 दिवसांचा कालावधी मिळतो आहे। पहिली गोष्ट, अशी कोणती परीक्षा असते हो जी की फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आणि परीक्षेची तारीख यांच्यामध्ये 9 दिवसांचा गॅप असेल, आणि त्यातही तुम्हाला जे आहे हॉल तिकीट कधी येणार आहे? 7 दिवसानंतर हॉल तिकीट येणार आहे, म्हणजे 7 दिवसापूर्वी, म्हणजे फॉर्म भरला की लगेच जे आहे 2 दिवसानंतर तुमचं हॉल तिकीट येणार आहे। अभ्यास कधी करायचा आहे की नाही? काही मर्यादा, काही लिमिटेशन्स, काही वेळ आपल्याला असायला पाहिजे, ही जेन्युइन गोष्ट आहे। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट एक तुम्हाला सांगतो आहे,
आजचा महत्वाचा प्रॉब्लेम, आज जवळपास मागच्या 4 तासापासून जे आहे लॉग इनच होत नाहीये, किंवा लॉग इन होत असताना जे आहे बफरिंग करतोय, किंवा याच्यामध्ये जे आहे जो फोटो घ्यायचा आहे, फोटोचे 2 नमुने त्यांनी या ठिकाणी सादर केलेले आहे. ठीक आहे, आपल्याला फोटोला विरोध नाहीये, एक नाही 10 फोटो घ्या आमचे. एक फोटो आम्ही मोबाईल मधून अपलोड करतो आहोत, ठीक आहे, किंवा लॅपटॉप वरून अपलोड करतो आहोत, आणि दुसरा फोटो तुम्हाला लाईव्ह फोटो घ्यायचा आहे. आता लाईव्ह फोटो घेतानाच बऱ्याच लोकांना अडचणी येत आहे. व्हाईट बॅकग्राऊंड हवा आहे म्हणे. आता व्हाईट बॅकग्राऊंड नसला तरी देखील ते ऍक्सेप्ट व्हायला पाहिजे, परंतु बियॉन्ड द लिमिटेशन्स असं ते म्हणतायत त्या ठिकाणी. एकतर महत्वाची गोष्ट काय आहे की लाईव्ह फोटो घेत असताना बऱ्याच प्रमाणावरती अडचणी आपल्याला येताना दिसत आहे. कुणाकुणाला अडचणी येत आहेत ते कमेंट्स करत चला. आता माझे एक पॉईंट व्हॅलिड आहेत किंवा नाहीये त्या गोष्टी आपण सांगत चला, व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला. दुसरी महत्वाची गोष्ट, सर्वात गंभीर गोष्ट कोणती घडलेली आहे या ठिकाणी, तर ती तुम्हाला एक्झॅक्टली या ठिकाणी सांगतो. आता आपले जे बीएड अपियर उमेदवार आहेत, ठीक आहे, आपले उमेदवार जे की डीएड वाले होते किंवा बीएड वाले होते, या उमेदवारांना जो काही अपियरचा टॅब आहे तो कालच्या तारखेला उपलब्ध झालेला आहे. ठीक आहे, 2 दिवसापूर्वी उपलब्ध झालाय. परंतु ज्या उमेदवारांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे, कारण 26 तारखेपासून फॉर्म सुरू झालेली आहे, 26 तारखेपासून ते त्यांनी जे आहे जवळपास 5 मे पर्यंत, ठीक आहे, 26 एप्रिल पासून ते 5 मे पर्यंत बऱ्याच उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहे. आता त्यांना यांनी काय सांगितलेलं आहे कालच्या नोटिफिकेशन मध्ये, तुम्ही नव्याने फॉर्म भरा. फक्त फॉर्म नव्याने भरा नाही, त्याची फीस पण नव्याने भरा. म्हणजे हा भुर्दंड सहन करावा लागतो की नाही, या लोकांना सहन करावा लागतं. तुम्ही म्हणाल की मग त्यांनी चुकीची माहिती टाकून भरला असेल, मान्य आहे, आम्ही तोही मान्य केलेला आहे. परंतु समजा असा उमेदवार होता जो की अगोदर फक्त डीएड होतं, ठीक आहे, या उमेदवाराने डीएडच्या बेसिसवर फॉर्म भरून टाकला, परंतु तो बीएड मध्ये अपियर आहे. आता बीएड जर का त्याचा इकडे अपियर टाकलं तर तो 9वी 10वी साठी पण पात्र होऊ शकतो. मग आता त्यांना बीएडचं त्याला जर का माहिती अपडेट करायची असेल तर त्याला सांगितलं जातं की बाबा रिपीट फॉर्म भर. आता रिपीट फॉर्म भरायचं म्हणल्यावर त्याला 1000 रुपयाचा फटका आहे फीस मध्ये, आणि 300 रुपये ते बाबा घेतोय तिथे नेट कॅफेवाला. पुन्हा त्याच्यामध्ये चूक झाली तर मग तो प्रकारच वेगळा आहे. मग आता या उमेदवारांची काय चूक आहे बरं? आता कारण यांचं जे रिझल्ट आहे, जे अपियर वाले उमेदवार आहे त्यांचा रिझल्ट जो आहे राखीव ठेवला जाणार आहे, म्हणजे त्यांना स्पेशल ट्रीटमेंट दिली जाणार आहे. ते आता चुकीची माहिती टाकून येस करून टाकूही शकत नाहीये. एक तर हा मुद्दा आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, आज सकाळपासून आपला जो टॅब आहे त्या टॅब मधून बीएडचं ऑप्शनच या ठिकाणी गायब झालाय. बीएडचं ऑप्शनच दिसत नाहीये. इव्हन ज्या उमेदवारांनी फॉर्म फिलअप केलेला आहे, फीस भरलेली आहे, त्याची प्रिंट आउट काढलेली आहे, तरी देखील त्यांच्या त्या लॉग इन मधून बीएडचा ऑप्शनच गायब झालाय. आता याला कोण जबाबदार आहे? आधी तर 1760 लफडे करून जे आहे आपल्याला फॉर्म भरावा लागतोय, आणि जे फॉर्म भरतं त्यालाच माहिती आहे की त्याच्यासाठी किती कुटाने करावे लागते, किती त्रास सहन करावा लागतो, आणि मग फॉर्म त्या ठिकाणी सबमिट होतोय. किती एक पॉईंट आपल्याला बारकाईने बघावा लागतंय. आता ते जर का बीएडचा ऑप्शन गायब झाला असेल त्याला कोण जबाबदार आहे? हे बीएडचं ऑप्शन गायब झालं, त्याला बऱ्याच उमेदवारांना वाटलं की आपली चूक होती, त्या कॅफेवाल्याने टाकलाच नाही, त्या उमेदवारांनी परत एकदा फॉर्म भरून टाकला. 1000 रुपयांचं त्यांचं नुकसान झालं. पुन्हा एकदा 1000 नाही म्हणणार मी, 1300 रुपये म्हणणार, कारण 300 रुपये तो कॅफेवाला घेतोय. आता याला कोण जबाबदार आहे? परीक्षा परिषदेचं टेक्निकल ग्लिच आहे, आणि त्याच्या संदर्भात त्याने नोटिफिकेशन वगैरे काहीही दिलेलं नाहीये. हा भोंगळ कारभारच आहे. ठीक आहे. आता दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो आहे की जर समजा एखाद्या फॉर्मच्या मध्ये एखादी चूक झाली असेल, चूक मग ती मायनर असो किंवा मेजर असो, ठीक आहे, जर समजा एखादी चूक झाली असेल तर सरळ सरळ परीक्षा परिषद किंवा IBPSच्या वतीने सांगितलं जातो आहे तुम्ही फॉर्म डबल भरा, रिपीट फॉर्म भरा. तुम्ही जर का दुसऱ्यांदा फॉर्म भरला तर पहिला भरलेला फॉर्म तुमचा कॅन्सल केला जाईल आणि दुसऱ्या फॉर्म नुसार तुम्हाला हॉल तिकीट दिला जाईल. माझा सवाल इथे हा आहे, परीक्षा परिषदेला आम्हा विद्यार्थ्यांची इकॉनॉमिकल कंडिशन, आर्थिक परिस्थिती माहिती आहे. मग आर्थिक परिस्थिती माहिती आहे तर मग तुम्ही आम्हाला थोडंसं जपलं पाहिजे ना. एक तर फीस भरमसाठ आहे, फीस भरमसाठ आहे, मग छोट्या मोठ्या चुका झाल्या तर तुम्ही फॉर्म डबल भरा म्हणताय. तुम्ही एडिटचा विंडो का बरं देत नाही? एडिटचा टॅब का बरं देत नाही? द्यायला पाहिजे. तुम्हाला सांगतो आहे कित्येक मोठमोठ्या परीक्षा, तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, आपल्या शिक्षक भरती मधली सीटेटची परीक्षा असते, सीटेटची, ठीक आहे, सीटेटच्या परीक्षेला भारतभरामधून किमान 20 ते 25 लाख, कधी कधी 30 लाख उमेदवार आपण बघितले, 30 लाख उमेदवार फॉर्म भरतात. आणि एवढी सुटसुटीत चालते वेबसाईट, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, हे लोक काय करतात, एकदा फॉर्म भरण्याची तारीख संपली तर नंतर तुम्हाला करेक्शनची विंडो पण देतात. मग IBPS न द्यायला काय हरकत आहे? आम्हा गरीब विद्यार्थ्यांचा विचार तुम्ही करायला पाहिजे ना. कारण कोणते विद्यार्थी कोणत्या परिस्थितीमधून पैसे जमा करतायत किंवा कुणाकडून उधार घेतायत हे ज्याचं त्यालाच माहिती आहे. बरेच उमेदवार आम्ही बघितलेले आहे. अहो, अक्षरशः डीएड बीएड झालेले उमेदवार रोजंदारीने जाऊन हे 1000 रुपये एकत्रित करतायत.
फॉर्म भरण्यासाठी, आणि त्यांच्याकडून जर चुकलं तर त्याला रिपीट फॉर्म भरावा लागतोय. तुम्ही करेक्शनची विंडो द्या ना, एक विंडो द्या ना करेक्शनची, काय हरकत आहे? तुम्हा लोकांना काय वाटतं? माझं हे जे म्हणणं आहे करेक्शनची विंडो द्यायला पाहिजे त्यांनी, ती योग्य आहे का अयोग्य आहे? योग्यच असायला पाहिजे. मला असं वाटतं की योग्यच असायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो आहे की या ठिकाणी जे आहे, एक मिनिट आपण त्याला कट करूया. दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे की ज्या तारखेपासून टेटची परीक्षा सुरू होते आहे त्याच तारखेपासून आणखी बऱ्याचशा परीक्षा आहेत. एमपीएससी ची परीक्षा आहे, यूपीएससी ची परीक्षा आहे, बीएड ची परीक्षा आहे, एमएड ची परीक्षा आहे, अहिल्यादेवी होळकर युनिव्हर्सिटीची परीक्षा आहे, संत गाडगेबाबा युनिव्हर्सिटीची परीक्षा आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी काही परीक्षा या ठिकाणी आहेत. मग या उमेदवारांनी आता टेटची परीक्षा द्यायची का या ठिकाणी जी आहे आपली स्वतःची जी दुसरी इतर स्पर्धा परीक्षा आहे ती द्यायची? हा एक महत्वाचा प्रश्न आहे. जेव्हा आपण परीक्षा परिषदेला सवाल विचारलं तर त्यांनी जे आहे एक अजब नियम या ठिकाणी काढलेला आहे. आता अजब नियम काय आहे तर हे बघा, समजा आपण असं पाहिलं की या ठिकाणी इथे जर आपण बघितलं, हे बघा या ठिकाणी काय सांगितलंय त्यांनी की इतर स्पर्धा परीक्षेत प्रविष्ट असणाऱ्या उमेदवारांनी माहिती भरावी. जे उमेदवार डीएड, बीएड, एमएड, एमपीएससी करतायत यामध्ये जर का बघितलं तर त्यांनी एक फॉर्म दिलेला आहे. बघा, ज्यांच्या त्या परीक्षा आहेत त्यांच्याकरिता. आता ठीक आहे, परीक्षा आहे त्यांच्याकरिता हा फॉर्म दिलेला आहे, तो आम्ही समजू शकतो. इथे नाव लिहा, फर्स्ट नेम लिहा, मदर नेम लिहा, आधार नंबर, एक्झामची डेट, कोणती एक्झाम आहे वगैरे वगैरे ते त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु इथे सांगितलं त्याने की एक्झामचं हॉल तिकीटची पीडीएफ तुम्हाला अपलोड करायची आहे. आता मला सांगा, या एक्झामचे जे अजून हॉल तिकीटच आलेले नाही, मग एक्झामचे हॉल तिकीटच आले नाही तिथे काय अपलोड करणार आहे आपण? आहे की नाही पंचायत? हा, कारण अजून यांच्या परीक्षा यायला अजून फक्त तारीख डिक्लेअर झालेली आहे, हॉल तिकीट यायला अजून किमान 8-10 दिवस लागतील. मग जर का ते नसेल तर मग तुमची ही परीक्षा आणि टेटची परीक्षा एकाच दिवशी येणार आहे की नाही? येणार आहे, निश्चितपणाने येणार आहे. आता दुसरा महत्वाचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे की एवढ्या कमी कालावधीमध्ये डॉक्युमेंट्स गोळा करणं अत्यंत जास्त महत्वाचं ठरत आहे आणि त्यासाठी फार नाकीनऊ आलेलं आहे. एक तर काय आहे, ही जी टायमिंग आहे ती थोडीशी चुकीची ठरलेली आहे परीक्षा परिषदेची, ते तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे. कारण इकॉनॉमिकल इयर आताच संपलेला आहे, त्यामुळे बऱ्याच जणांचे बरेचसे जे डॉक्युमेंट्स आहेत त्यांची व्हॅलिडिटी संपलेली आहे. आणि व्हॅलिडिटी संपलेली कधी संपली? 31 मार्चला. आणि त्याच्यामुळे नवीन बनवण्याकरिता थोडासा कालावधी लागतोय. 26 तारखेला जर का नोटिफिकेशन आली असेल तेव्हा जरी उमेदवारांनी एनसीएल काढण्यासाठी, ईडब्ल्यूचं सर्टिफिकेट काढण्यासाठी, डोमोसाईल काढण्यासाठी जर का टाकलं असेल तर किमान 40 दिवसांचा कालावधी लागतो. आणि जेन्युइनली असं समजलं जातं कोणत्याही परीक्षेची नोटिफिकेशन आल्यानंतर किमान 40 ते 45 दिवसांचा कालावधी आपल्याला मिळायला पाहिजे आणि मिळतो देखील. ठीक आहे, स्वतः परीक्षा परिषद ज्यावेळेस टीईटीची परीक्षा घेते किमान 55 ते 60 दिवसांचा कालावधी देते, पण इथे दिलेलं नाहीये. एनसीएल मिळतच नाहीये. कारण जनरल तुम्हाला सांगू का, एनसीएल साठी ना इन्कम सर्टिफिकेट लागतं, इन्कम. आणि इन्कम सर्टिफिकेटची जर का आपण गोष्ट बघितली ना तर आपल्या सरकारवरून जे निघतं ना त्याला 15 दिवस तर इन्कम सर्टिफिकेटला दाखवलेला आहे आणि त्याच्यानंतर एनसीएल जे आहे एनसीएल ला त्यांनी 21 दिवस दाखवलेला आहे. आता लाव आहे, एवढे दिवस तर आपल्याला जनरली लागणार आहेत, मग याने एवढे तरी दिवस दिले का आपल्याला? नाही. मग डॉक्युमेंटचे प्रॉब्लेम्स क्रिएट होणारच आहे. आता हे नंतरच्या तारखेचे चालतील नाही चालतील याचं स्पष्टीकरणही देत नाहीयेत. भोंगळ कारभारच झाला ना हा, स्पष्टीकरण द्यायला पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, परीक्षा आयबीपीएस घेणार आहे, अतिशय उच्च लेवलची. ज्यांचा अभ्यास नाहीये त्यांचे तर वारेच नाही. अरे ठीक आहे, भीती नाही घालत आहे, पण तू अनुभवाचे बोल सांगतो आहे. आयबीपीएस ची जी डिफिकल्टी लेवल आहे ती बरीच राहते आणि टायमिंग अतिशय कमी असल्या कारणाने आपल्याला फार बारकाईनं ही एक्झाम द्यावी लागते, अभ्यासच करावा लागतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे की जे एपीएर उमेदवार आहेत त्यांना कळालं 5 मे रोजी की आम्हाला जे आहे टेटची परीक्षा देता येते. आता 5 मे रोजी पासून त्यांनी समजा अभ्यासाला सुरुवात केली तर मग ते 24 मे ला पेपर देणार. ठीक आहे, म्हणजे यांना अभ्यासासाठी मिळालेला आहे फक्त 19 दिवस, फक्त 19 दिवस. आणि अभ्यास कुणाचा? आयबीपीएसचा, ज्याच्यामध्ये 80 मार्काला बुद्धिमत्ता आहे आणि 30 मार्काला मॅथमॅटिक्स आहे. जोक नाहीये. ठीक आहे, जे अभ्यास करेल, जे एक्झाम देईल त्यालाच माहिती आहे. आणि काही लोकांना वाटत असला ठीक आहे आम्ही देऊन टाकू, असं करून टाकू. लक्षात घ्या, परीक्षा थोडीशी जर का डिले झाली किमान 1 महिना तर काहीच नुकसान होणार नाहीये, अजिबात काही नुकसान होणार नाहीये. कारण तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगतो आहे, परीक्षा 24 मे ला झाली किंवा 24 जून ला जरी झाली तरी देखील शिक्षक भरतीची जी जाहिरात आहे ती जेव्हा येणार आहे तेव्हाच येते. ठीक आहे, शिक्षक भरतीच्या जाहिरातीला किमान 6 महिन्यांचा कालावधी लागतोच. आज परीक्षा झाली तरी देखील 6 महिनेच लागणार. 1 महिन्यानं परीक्षा जरी झाली तरी देखील 6 महिनेच लागणार आहे. ज्या लोकांनी, अहो तुम्हाला सांगू का, हास्यास्पद गोष्ट आहे, सेकंड फेजची जाहिरात येण्यासाठी किती धडपड करावी लागली, किती उमेदवारांना या ठिकाणी त्रास सहन करावा लागला, किती आंदोलनं करावी लागली.
हे या नवीन लोकांना अजून माहितीच नाहीये, त्याच्यामुळे ते घाई करतायत. फक्त इथे शिक्षक भरतीमध्ये तसली घाई करून उपयोग नाहीये. प्रत्येक पाऊल जे आहे ते सोच विचार करून टाकायला पाहिजे. आम्ही ज्या गोष्टी सांगतोय ना त्या गोष्टींचा परिणाम भविष्यामध्ये लक्षात येईल. आम्हाला अनुभव आहे, या सगळ्या मार्गातून आम्ही गेलेलो आहोत, म्हणून या गोष्टी तुम्हाला सांगतोय. जागा आणण्यासाठी प्रयत्न करावा लागेल, तो भविष्यातला प्रश्न आहे आणि तिथे खूप जास्त स्ट्रगल आहे. त्याच्यामुळे परीक्षा थोडीशी डिले झाली तरी देखील काहीही फरक या ठिकाणी पडणार नाही. बरेच जण तर या प्रयत्नामध्ये देखील आहे की ज्यांना टीईटी मध्ये किंवा सीटीटी मध्ये जे मागासवर्गीय उमेदवार आहेत 55% आहेत, त्यांना 60% मार्क घ्यायचे आहे. कारण तो जो नियम आहे त्यांच्या मतानुसार तो रातोरात लावण्यात आलेला आहे. आम्ही गाफील होतो, तो चान्स देखील आहे याच्यामध्ये. या सगळ्या गोष्टींचा विचार करता जे आहे एक्झाम थोडीफार डिले जर झाली 1 महिना तर काहीही फरक पडत नाही. ज्यांचा अभ्यास नाही ते अभ्यास करतील, ज्यांचा अभ्यास झालेला आहे ते थोडंसं रिव्हिजन करतील. आता याच गोष्टीला धरून ना मी स्वतः एक पोल घेतला होता जनरली. आता तुम्हाला पोल दाखवतो मी, ठीक आहे, म्हणजे तुमच्या थोडंसं लक्षात येईल. हे बघा, हे आपलं आहे युट्यूबचं चॅनल. या युट्यूबच्या चॅनलवर ना मी एक पोल घेतलेला आहे. हा पोल आहे, हे बघा, लक्षात घ्या. प्रश्न काय दिलेला आहे मी की कागदपत्रे जमा करताना निर्माण होणाऱ्या अडचणी आणि टेट परीक्षेच्या अभ्यासक्रमाची पातळी पाहता येणाऱ्या परीक्षेसाठी किमान 1 महिन्याचा कालावधी मिळावा याबाबत आपले मत काय. पहिली महत्वाची गोष्ट जी आहे लक्षात घ्या की या पोलला भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे. एकूण 18,000 वोट झालेले, 18,000. लक्षात घ्या. आता या वोटिंग मध्ये मुलांनी नेमकं काय सांगितलं बरं, कोणाच्या बाजूने कौल दिलेला आहे ते बघूया. त्याला जर का आपण बघितलं तर हे बघा 84% तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी लाईव्ह स्वरूपामध्ये. 84% उमेदवारांनी जे आहे 1 महिन्याचा वेळ मिळावा याकरिता वोटिंग केलेली आहे. आणि फक्त 16% उमेदवार असे आहेत की ज्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला परीक्षा वेळेवर पाहिजे. म्हणजे 84% म्हणजे मेजॉरिटी बघा ना. आणि वोटिंग पण कमी नाहीये, 18,000 लोकांची आहे. आणि ही काय हाताने केलेली वोटिंग नाहीये, लक्षात घ्या. 18,000 वोटिंग होणं शक्यच नाहीये. हे जेन्युइन वोट्स आहेत. एवढंच नाही, याच्या व्यतिरिक्त आणखी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी दाखवतोय. याच्या व्यतिरिक्त आपण आपलं जो टेलिग्रामचं चॅनल आहे, टेलिग्रामच्या चॅनलवर देखील पोल घेतलेला आहे. बघा, अजूनही लाईव्ह आहे, त्याची लिंक मी तुम्हाला देतो. हे आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे, शिक्षक भरती रहमान पठाण. याच्यावरती देखील सेम प्रश्न मी या ठिकाणी विचारलेला आहे की प्रशासन टेट परीक्षा घेण्यासाठी 30 दिवस आणि जाहिरात देण्यासाठी 12 महिने लावते, याबाबत तुम्हाला काय वाटतं. तर या ठिकाणी उमेदवारांनी जो काही कौल दिलेला आहे तो आपल्या समोर या ठिकाणी दिसत आहे. यामध्ये जवळपास जे आहे किती लोकांनी वोट केलं तर वोटिंग आहे 6,209. आणि याच्यापैकी आपण म्हटलं तर 78% जे आहे अभ्यासाला अजून 1 महिना मिळावा अशा प्रकारचं वोटिंग केलेलं आहे. म्हणजे दोन्ही मिळून जर का 18 आणि 6 म्हणजे 24,000 लोकांच्या वोटिंग्स आहेत. 24,000. आता या 24,000मध्ये जवळपास जे आहे 85% लोकांचं मत असं आहे की परीक्षा 1 महिना किमान पुढे जायला पाहिजे. मग या जनमताचा आपल्याला आदर या ठिकाणी करावाच लागणार आहे. म्हणून आपण आपल्या वतीने देखील मागणी केली होती की थोडंफार जे आहे डिले व्हायला पाहिजे किमान 1 महिन्यापर्यंत. आता हे सगळे जे पॉइंट मी मांडलेले आहे या सगळ्या पॉइंट्स बद्दल आपली मतं नेमकी काय आहे ते निश्चितपणाने या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मागचा जो व्हिडिओ आपण घेतला होता त्या व्हिडिओची लिंक देखील आपण परीक्षा परिषदेपर्यंत पोहोचवलेली आहे आणि या व्हिडिओची लिंक देखील आपण निश्चितपणाने परीक्षा परिषदेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण हा तुमचा जनसामान्यांचा आवाज आहे. हा जो प्लॅटफॉर्म आहे सर्व उमेदवारांचा प्लॅटफॉर्म आहे. तुमचा आवाज तिथपर्यंत पोहोचवण्याकरिता आपण निश्चितपणाने प्रयत्न करणार आहोत. बाकी तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओच्या संदर्भामध्ये ते सभ्य भाषेमध्ये, आपण शिक्षक आहोत, शिक्षकी पेशाला शोभणाऱ्या भाषेमध्ये तुम्ही कमेंट्स करा. तुमच्या प्रत्येकाच्या कमेंटचं स्वागत आहे.